ट्रक चालकांच्या संपाने वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा, 450 कोटीहून अधिकचे नुकसान। इंधन वाहतूक करणाऱ्या चालकांच्या संपामुळे नाशिक, रत्नागिरी, सोलापूरसह अनेक शहरांमध्ये पेट्रोलसाठी रांगा। ट्रक चालक संघटना आणि केंद्राच्या प्रतिनिधींमधल्या बैठकीकडे लक्ष। उद्यापर्यंत ट्रक चालकांचा संपाचा इशारा। नवीन वाहतूक कायद्याला ट्रक चालकांचा विरोध। केंद्रीय गृह मंत्रालयाची ट्रान्सपोर्ट संघटनांसोबत आज संध्याकाळी 7 वाजता बैठकीमध्ये तोडगा निघणार का याकडे लक्ष। मनमाडमधील टँकर चालकांचा संप मागे, टँकर चालक मालकांच्या बैठकीमध्ये तोडगा। टँकरमध्ये इंधन भरण्यास मालकांची परवानगी। इंधन पुरवठा न झाल्यास उद्यापासून स्कूल बस बंद राहणार। तोडगा काढण्याची महाराष्ट्र स्कूल बस असोसिएशनची मागणी। राज्यभरातील एसटी फेऱ्या बंद होण्याची शक्यता। ट्रक बस चालकांच्या संपाचा फटका, एसटीला देखील बसण्याची चिन्ह। संपामुळे नवी मुंबई, दादर मार्केटसह नागपूर, अमरावती आणि नाशिकमधील भाजीपाल्याची आवक घटली। एका रात्रीत भाज्यांचे दर 25 ते 30 रुपयांनी महागले। मुंबई अहमदाबाद महामार्ग, सांगली, नागपूर, जळगावसह काही ठिकाणी पेट्रोल डिझेल संपलं। पेट्रोल पंपाच्या बाहेर इंधन संपल्याचे फलक। कुठेही तणाव निर्माण होणार नाही याची दक्षता घ्या। ट्रक चालकांच्या संपासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना। मुंबई अहमदाबाद मार्गावरच्या चिल्लार फाट्याजवळ ट्रक चालकांचा चक्काजाम। धुळे सोलापूर महामार्गावर वाहनं थांबवली, तर वसई विरार नालासोपाऱ्यामध्ये पेट्रोलसाठी 2 किलोमीटर पर्यंतच्या रांगा। महायुतीची उद्या संयुक्त पत्रकार परिषद। भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने कार्यक्रम घोषित करणार। महाविकास आघाडीसोबत जाण्याचा विचार नाही, निवडणुका स्वबळावर लढणार। उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर राजू शेट्टींची प्रतिक्रिया। 1-2 जागांसाठी महाविकास आघाडीत वाद निर्माण होणार नाही। जागा वाटपाबाबत सुप्रिया सुळे म्हणाल्या, तसं ठरलं असेल तर स्वागत। संजय राऊतांची प्रतिक्रिया। काँग्रेसमधल्या अनेकांची भाजपमध्ये येण्याची इच्छा। मंत्री विखे पाटलांच्या सूचक विधान। तर भाजप सत्तेतून गेल्यावर विखे कुठे जाणार? संजय राऊतांचा खोचक सवाल। सह्याद्रीवर मराठा आरक्षण समन्वय समितीची बैठक सुरू। ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांच्याशी कायदेशीर बाबींवर चर्चा। थोड्याच वेळात व्हीसीद्वारे जरांगेंची ही चर्चा। खुली चर्चा करा, जरांगेंची मागणी। दुसऱ्या पक्षातील नेत्यांना पक्षात घेण्यासाठी भाजपकडून 8 जणांची समिती। समितीमध्ये 4 केंद्रीय मंत्री। प्रत्येक राज्यातही समिती बनवणार। अयोध्येमध्ये राम मंदिरात स्थापन होणारी मूर्ती ठरली। मूर्तिकार अरुण योगीराज यांनी प्रभू श्रीरामाचं तेजस्वी रूप साकारलं। जपानमध्ये द बर्निंग